चरित्रं रघुनाथस्य शतकोटि प्रवेस्तरम् एकैकमक्षरं पुंसा महापातकनाशनम् कथा परिसता रामायण प्रबोध उदरती जान पूर्वजाचे नवलकोन उदरेद जान त्रिजगते सर्वप्रथम रामभक्त हनुमानजी यांच्या चरणी नतमस्तक होऊन आणि जमलेले सर्व रामभक्त मंडळी आणि निष्काम सेवा असा जो असणारा रामायणाचा छंद ज्यांना आहे असा गोवर्धन बडे SP लाईव्ह मराठी चॅनल अशा प्रकारे कुठेही रामकथा असो नितांत असणारा हा आणि उभा निष्काम सेवा रामकथेचा असणारा पहा किती असणारा छंद आहे. सज्जनाहो, कथेचा परिहार असा आहे की हनुमानजी आणि प्रभू रामचंद्राला म्हणतात की हनुमानजी हे प्रभू रामचंद्रा मज सारिका भूत असता आणि क्षणार्धता आणि रामा काही चिंता करू नका, एका क्षणामध्ये असणारा आणि औषधी मी ठिकाणी आणीन असं आव्हान आपल्या गुरुला आणि हनुमानजीने दिलं. सवेची बोले रघुराजा सवे गौरी पवनात्मजा शीघ्र करोनी गाजा बंधू राजा या ठिकाणी प्रभू रामचंद्र म्हणतात हनुमानजी बाबा ताबडतोब असणारा औषधी द्रोणागिरी आणण्यासाठी जा बाबा, कारण भातृभिक्षेचे आला ना आणि तुझं मी शरण आलो. अशा प्रकारे बाबा बंधू असणारा हा जीवदान मला दे म्हणून असणार ताबडतोब आणि जा असं सांगितलं. स्वस्त असो तुझे चित्त स्वस्त असो जीवित अंग प्रत्यंग समस्त कपीनाथ निजविजयी. अशा प्रकारे प्रभू रामचंद्र म्हणतात बाबा हनुमानजी तू औषधी आणण्याला आणायला चालला आहेस खरं, पण तुझं सर्वस्व असणारा स्वस्थ असो अंग प्रत्यंग तुझी ताकद शक्ती आणि युक्ती असणारी चांगल्या प्रकारे असो बाबा असं त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राने हनुमानजीला बोलतात. चला पुढं. स्वस्ती असो तुझा लागी कल्याण असो सर्वांगी सर्वदा विजयी जंगी तरुण सर्वांगी सुदृढ. पहा ब्रह्मांड नायक देवादी देव प्रभू रामचंद्राने त्या ठिकाणी हनुमानजीला आशीर्वाद देऊ लागलेला आहे. हनुमानजी बाबा औषधी आणत असताना सर्व मनस्थिती असणारी स्वस्थ असो अंग प्रत्यंग असणारा ही आणि स्वस्थ असो आणि विजय तुला असणारा हमेशा विजय भव अशा प्रकारे तू आहेस असं आणि राम बोलतात. हनुमंता होई चिरंजीवी त्याही जीवित ज्ञान हवी ज्ञान विज्ञान पदवी तुझे निर्वावी जगाती. म्हणून प्रभू रामचंद्राजी म्हणतात सुग्रीव महाराज की हनुमंत अशा प्रकारे तू चिरंजीव आहेस आणि ज्ञान विज्ञान असणारे कारण मनोदेव मारुत तुल्य वेगम नितींद्रियम बुद्धिमत्ता वरिष्ठ बाबा सर्व गुण संपन्न अशा प्रकारे तू आहेस म्हणून असणारा अगोदरच तू सर्व गुण संपन्न आहेस आणि तुला मी आता कोणत्या प्रकारे आशीर्वाद देऊ असे राम आणि म्हणतात. आता मी तुझा देव आशीर्वाद पूर्वीचा तुझे बळागत प्रताप कीर्ती अति प्रसिद्ध प्रभू रामचंद्र म्हणतात की बाबा हनुमानजी आता मी जर तुला आशीर्वाद द्यावा तर पूर्वीच असणारा बळ तुझा आघात बाळपणी आखलेला भानू किंवा जन्मताच असणारा सूर्याला तू त्या ठिकाणी गळायला गेलेला होतास असं तुझं बळ आघात आहे आणि तुला असणार मी आता काय आशीर्वाद देऊ असं राम बोलतात. बाळपणी आठवलेला भानू तव वज्रेंद्र आणि तला हनु हनुमंत नमावी दानू तैपासू या ठिकाणी हनुमानजी बाबा लहान अवस्थेमध्ये असणारा सूर्याला तू धरायला गेलेला आहेस आणि त्या ठिकाणी सूर्याला तो हरवलेला आहेस आणि त्याचं वज्र असणारा तुझ्या आणि हनुवटीवर लागलेला आहे कारण बाळपणी आखलेला भानू तव वज्र इंद्रिय आणि तला हनु हनुमंते नाम विधान पासोड झाले तेव्हापासून बाबा हे हनुमानजी हे तुझं नाव पडलं आहे. त्या रवीच्या धावण्याची आले लोकपाळ वेगेची ख्याती लागली तयाशी ऐकता अवकाशी सांगेन. म्हणून बाबा हे रामभक्त हनुमानजी बाबा त्या रवीच्या धावण्याशी जे लोकपाळ होते गण गंधर्व यक्ष किन्नर सिद्ध चारण विद्याधर हे आले होते
त्याच्या बरोबर असणारा तो काय पराक्रम केलास, काय ख्याती लावलीस, ते सविस्तर असणारा मी तुला सांगतो आई. कुंतीत झाले इंद्रवज्र, शिवाचा शूळ झाला चुर, वरुणाचे पाच समग्र, जगद्वर पाय झाले. त्याच ठिकाणी बाबा तुझ्या हृदयावर शिवाचा त्रिशूळ असणारा त्यानं फेकून मारला, त्याचे 2 तुकडे झाले. आणि यमाचा असणारा यमफास हाही असणारा त्या ठिकाणी बाधा करू शकला नाही. अशी तुझी असणारी आदाटाने दांडोगी शक्ती आहे. तू सर्वश्रेष्ठ आणि बलाढ्य वीर आहे. सुरंगवादी वर्ण पाशा, दुसरा आक्रमी आक्रम पाशा, तिसरा कर्माचा कर्म पाशा, तुझा या ठिकाणी हे हनुमानजी बाबा तुला कर्माचा कर्मपास असणारा हाही बाधा करू शकत नाही. आणि तिसरा असणारा जो पास आहे हाही यमाचा यमपास हाही बाधा करू शकत नाही. असा वाचक तू आहे. हरिभक्त परायण बालासाहेब महाराज मायकर चारदरीकर. सूचक हरिभक्त परायण महारुद्र महाराज. म्हणून परब्रह्मचा ब्रह्मपास मायकर चारदरीकर. बाबा हनुमानजी तुला कोणताही पास यमाचा यमपास, परब्रह्मेचा परमभास आणि कर्माचा कर्मभास असणारा हाही बाधा करू शकणार नाही. असा तू आदाटाने दांडोगा वीर आहेस. असं आणि प्रभू रामचंद्र जेथे हनुमानजीशी बोलतात, येथे वर्ण पाठते किती तुझा बांधावया मारुती, यमाची तेथे कोण शक्ती, तुझा लिखिती दंडावया. म्हणून असणारा हनुमानजी यमाचा यमपास आहे हाही तुला बाजू करू शकणार नाही. आणि तुला हे दंडन करण्यासाठी किंवा तुला कोणतंही विघ्न पुढे येणार नाही. अशा प्रकारे यमाची आम्ही ताकद तुझ्या पुढे नाही बाबा. यमानियता सकळ जगा, माने लगबगा, दंड घेऊन यावेगा, तुझा सवेगा दंडवाला. या ठिकाणी असणारा यमनियंता सकळ जगा, सगळ्या जगांना शिक्षा देणारा हा यमराजा आहे. तो सुद्धा तुझी परीक्षा पाहण्यासाठी आला, पण त्याला सुद्धा दंड केलेला आहे. सुरेश आबा हनुमानजी तू आहे महाराज भोसले सोनीमा. सूचक महारुद्र महाराज मायकर चारदरीकर.